श्री ज्ञानदेव संत बहिणाबाई आपल्या वारकरी संप्रदायामध्ये होऊन गेल्या माऊली. पूर्वीचा काळ पाहिला तर बालविवाह व्हायचे, पण अवघ्या 5-6 वर्षाचं वय आणि त्या वयामध्ये संत बहिणाबाईंचं लग्न झालेलं, विवाह झालेला होता महाराज. गंगाधर पाठक त्यांचं नाव. पती हा स्वभावाने फार रागीट महाराज, फार रागीट. कोणत्याही गोष्टीचा मत्सर, एखाद्या गोष्टीचा द्वेष लगेच. परंतु त्यांचं कुळ जे होतं ते ब्राह्मण कुळ होतं. 5-6 वर्षाच्या वयामध्ये संत बहिणाबाईंचा विवाह गंगाधर पाठकांशी झाला. कधी इथं राहायचं, ह्या गावी राहायचं पोट पाण्यासाठी, कधी त्या गावी राहायचं. माणूस लवकरात लवकर असे स्थैर्यपणा त्याला संसारामध्ये येत नाही महाराज. त्याला देखील संचित असावं लागतं चांगलं बरं का. त्यावेळेस घरदार होतं. मग ह्या गावी त्या गावी जात असताना एका वाड्यामध्ये, हिरंबटाचा वाडा होता महाराज, त्यांना कोणीतरी गायी दान दिली होती. आणि गायी दान दिल्यानंतर ना त्याच्याबरोबर वासरू सुद्धा होतं. गोदान सर्वश्रेष्ठ दान मानलं जातं बरं का. आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये गायीला अनन्यसाधारण महत्व आहे. पण गायीची कत्तल होती महाराज. पण आपला एखादा सुद्धा हिंदू बांधव असा पेटून उठत नाही की गोहत्या थांबली पाहिजे आणि त्या ठिकाणी बंधनं आली पाहिजे. आपण नको तिथं बंधनं घालतो आणि नको तिथं कालवा करतो महाराज, लक्षात घ्या. म्हणूनच आपण मागं आहे. पण त्या ठिकाणी गायी आणि वासरू त्या काळी त्या हिरंबटांना कोणीतरी दान दिली होती. परंतु एक दिवशी स्वप्नामध्ये भगवंताने येऊन त्या हिरंबटांना दृष्टांत दिला की तुम्ही ही गाय आणि वासरू तुमच्या वाड्यात वास्तव्याला आलेल्या गंगाधर पाठकांना दान करावी. इथून पुढे जी काही सेवा असेल ती ते करते. असा भगवंताचा आदेश मानून ती गायी आणि वासरू त्यांना दान केली. कोणाला? बहिणाबाईंच्या पतीला. बहिणाबाईंच्या ज्या कुटुंबामध्ये बहिणाबाईंना त्या गायी आणि वासराचा खूप लळा लागला माऊली, खूप लळा लागला. खूप जीव लावायच्या. जिथं जिथं बहिणाबाई जातील, जिथं जिथं बहिणाबाई जातील तिथं तिथं गायी आणि वासरू यायचं. पहा ना माऊली, मगाशी मी तुम्हाला बोलता बोलता सांगून गेले की प्रेम, जीव लावणं ही अशी गोष्ट आहे की एका कुत्र्याला, एका प्राण्याला जरी जीव लावला तरी ती आपलं करतं आणि त्याची जाणीव सुद्धा ठेवतं. पण माणसं अशी गोष्ट आहे जी भगवंतानीच निर्माण केलेली आहे. त्याला कितीही जीव लावा आणि कितीही प्रेम द्या, विसरल्याशिवाय राहत. क्वचित अशी लोक आहेत बोटावर मोजण्या इतकी जी दिलेल्या प्रेमाची चांगली परतफेड करतात बरं का. काय काय जण लईच चांगली करतात. विठ्ठल विठ्ठल गाय आणि वासरू यायचं. त्या ठिकाणी एके दिवशी जनार्दन स्वामी वडगावकर त्यांच्या कीर्तनाला संत बहिणाबाई जायच्या. आणि जनार्दन स्वामी तुकोबारायांचे म्हणजे शिष्य म्हणायला काय हरकत नाही. शिष्य म्हणण्यापेक्षा एक साधक, अखंड तुकोबारायांचं ध्यान म्हणजे भक्त म्हणायला काय हरकत नाही. जनार्दन स्वामी वडगावकर तुकोबारायांचं वर्णन त्या ठिकाणी आपल्या कीर्तनामध्ये करायचे. बरेचसे अभंग तुकोबारायांचे निवडायचे. मग जनार्दन स्वामींच्या कीर्तनामध्ये तुम्ही कसं बसलाय आता तसं बहिणाबाई एका कोपऱ्याला येऊन बसायच्या. एक दिवस कीर्तनाला खूप गर्दी होती माऊली, खूप गर्दी होती. ह्या गर्दीमध्ये ते गायी आणि वासरू सुद्धा बहिणाबाईंबरोबर. मग जरा लोकांना खपलं नाही की इथं आम्हाला बसायला जागा नाही आणि हे गायीन वासरू कुठं आलं, म्हणून त्याला बाहेर हकललं गेलं. मग बाहेर त्या ठिकाणी नेल्यानंतर हंबरडा फोडून त्या ठिकाणी दहाई मोकलून त्या ठिकाणी हंबरडा फोडतोय कोण? ते वासरू माऊली. कोणासाठी? बहिणाबाईंसाठी. का तर थोडं विलगता. जनार्दन स्वामींनी स्वतः सांगितलं की त्याला घेऊन या महाराज. जोपर्यंत पूर्वी रात्रभर कीर्तन असायचे माऊली. आता माणसं 2 तास नाही 1.5 तास नीट बसत नाही, लगेच झालं का मग 12 वाजले का. ठिकाणी त्या वासराने कोणतीच विधी केली नाही माऊली. तिथं कीर्तनामध्ये आलं का लक्षामध्ये. मनुष्यवर्ग तर बसल्या बसल्या आळस देईल, बाकीच्या गोष्टी करून उठून जाईल. परंतु रात्रभर कीर्तन चाललं पण ते वासरू
कीर्तन श्रवण करत होतं. आणि कीर्तन झाल्यानंतर माऊली, कीर्तन झाल्यानंतर बहिणाबाई, म्हणजे पूर्वीची परंपरा बरं का बाबा, कीर्तन झाल्यानंतर ना कीर्तनकाराचं दर्शन घ्यायला यायचे छायाताई. आता माणसं अशीच उठून जातात, तो त्यांचा प्रश्न आहे आणि त्यांचा दोष नाही, कीर्तनकाराचा दोष आहे. कारण कीर्तनच तशी होत नाही. विठ्ठल विठ्ठल. बहिणाबाईंनी जनार्दन स्वामींच्या चरणावरती मस्तक ठेवलं. ते पाहून वासराने सुद्धा मस्तक ठेवलं. महाराज प्राण्याचं वर्णन करते, जागे आहेत ना तुम्ही. प्राण्याला त्यावेळेस करायचा कीर्तन मंडप काय आहे, धर्म मंडप काय आहे. महाराज आपल्यासारख्या 2 पायांच्या प्राण्याला कळत नाही, तर सांगावं लागतं, चला पुढं सरका पुढं सरका. काही ठिकाणी म्हणावं लागतं थोडं मागं सरा. आलं ना तुमच्या लक्षात. कारण श्रोता कधी स्वतः नाही आणि जागच असलं पाहिजे. कारण संतांनी आपल्याला जाग केलंय हिताच्या ठिकाणी. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. महाराज त्या ठिकाणी आश्चर्य वाटलं लोकांनी पाहिल्यानंतर ना. कारण चमत्कार दाखवल्याशिवाय माणसं नमस्कार करत नाही, ही प्रथाच आहे पहिल्यापासून. लोकांना आश्चर्य वाटायला लागलं. तेच वासरू आणि बहिणाबाई पूजनीय झाल्या माऊली. सगळेजण त्याचं कौतुक करायला लागले. जनार्दन स्वामींनी सुद्धा कौतुक केलं. आता पूर्वीचा काळ महिलांची स्तुती होताना लोकांना पाहवतं का? नाही महाराज, अजूनही काळ तसाच आहे. क्वचित पुरुष वर्ग, क्वचित समाजाला असं वाटतं की स्त्रीने पुढं जावं, तिचं कौतुक व्हावं. पण काही काही घरामध्ये तसं नसतं माऊली. तिचा छळच केला जातो. बहिणाबाईंचे पती गंगाधर पाटकांना कळालं की खूप मोठी स्तुती होती आणि त्या वासराचं पण कौतुक होतंय. मी घरात असून माझी स्तुती नाही, त्या ब्राह्मणाची स्तुती नाही, माझ्या पत्नीची स्तुती होती. मग काय, बहिणाबाईंचा छळ करू लागले, मारहाण करू लागले माऊली. एक दिवस तर त्या वासराला बहिणाबाईंपासून दोघांची ताटातूट केली माऊली. काही दिवसानंतर ना ते वासरू गतप्राण झालं. आणि ही गोष्ट ज्यावेळेस बहिणाबाईंना समजली, त्यावेळेस बहिणाबाई बेशुद्ध अवस्थेमध्ये पडल्या आणि तापाने फणफणल्या होत्या. महाराज ताप आला होता सर्वांगामध्ये आणि त्या अवस्थेमध्ये 2-3 दिवस उलटून गेले तरी बहिणाबाई शुद्धीवर नाही. अशा प्रसंगी जनार्दन स्वामींचं ज्यावेळेस कीर्तन ऐकायच्या त्यावेळेस अंतकरणामध्ये तुकोबारांविषयी आस्था, प्रेम, त्या गुरूंविषयी तळमळ मनामध्ये होती. त्यांच्या भेटीची तळमळ होती. मनोमन त्यांनी तुकोबारांना गुरु मानलेलं होतं. मग ती ओढ, ती भेटीची तळमळ जाणून तुकोबारांनी त्या अवस्थेमध्ये बहिणाबाईंना स्वप्नामध्ये येऊन दृष्टांत दिला माऊली. आजपासून मी तुमचे गुरु आहे. गुरु अनुग्रह त्या ठिकाणी दिला आणि कानामध्ये एक मंत्र त्या ठिकाणी सांगितला. खूप आनंद त्या ठिकाणी झाला बहिणाबाईंना. तडकन त्या ठिकाणी उठून बसलेले आहेत, अश्रू ओघळलेले आहेत. पण या ठिकाणी पतीला वाटलं की आपण ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आलेला असून सुद्धा त्या तुकारामांना गुरु मानावं, हिला शोभतंय का? पहिला जातीभेद, जातकुळ मानलं जायचं. आता तसा काळ राहिलेला नाही, काळ परिवर्तन होत चाललेलं आहे. महाराज गुरु भेटणं आणि योग्य तो गुरु भेटणं बरं का ताई, खूप अमूल्य अशी गोष्ट असते. बहिणाबाईंना साक्षात तुकोबारायांनी स्वप्नामध्ये येऊन स्वतः दृष्टांत दिला की मी तुमचे गुरु आहे आणि जो बीज मंत्र असतो तो कानामध्ये सांगितला. यापेक्षा महाराज त्या ठिकाणी गुरु भेटल्याचा आनंद झाला आणि त्या क्षणाला बहिणाबाई उठून बसलेल्या आहेत आणि तुकोबारांना गुरु मानलं म्हणून मनामध्ये खेद द्वेष त्या ठिकाणी गंगाधर पाटकांच्या येत आहेत. असं वाटलं आता माझ्या जगण्यालाच अर्थ नाही, या संसाराचा त्याग करावा आणि निघून जावं. तो निर्णय घेतला आणि उंबऱ्याच्या बाहेर पाऊल ठेवणार. काय झालं काय माहिती, परंतु अंगाचा दाह होऊ लागला गंगाधर पाटकांच्या. कुठली आणि कशाची बाधा झाली काही समजेना. सगळे औषध उपचार केले परंतु तरी सुद्धा फरक नाही. कदाचित तुकोबारांसारख्या महान संतांची आपल्या मुखातून निंदा झाली, आपण अभद्र बोललो आणि आपल्या पत्नीला सुद्धा मारहाण केली, तिचा छळ केला, याचे तर आपल्याला शिक्षा नसावी असं मनामध्ये विचार आला आणि त्या क्षणाला अंतकरणातून तुकोबारांची क्षमा मागितली आणि देहूला दर्शनाला येईल म्हणून त्या ठिकाणी शब्द दिला. त्या क्षणाला त्यांच्या अंगाचा दाह थांबला. महाराज बहिणाबाईं समवेत आपल्या कुटुंबाला घेऊन सर्व कुटुंब गंगाधर पाटक देहूला तुकोबारायांच्या दर्शनाला करता आले. तुकोबाराय त्या ठिकाणी पांडुरंग परमात्म्याची सेवा करत होते, आरती करत होते. त्यांनी तर गंगाधर पाटकांनी लोटांगणच घातलं महाराज.
आणि बहिणाबाईंचा तर आनंदच त्या ठिकाणी गगनात मावत नव्हता. प्रत्यक्षात गुरु भेटल्याचा आनंद त्यांना होत होता. संपूर्ण कुटुंबाने त्यांची सेवा केली आणि सरते शेवटी बहिणाबाईंनी आपला हा देह तुकोबारायांचं भजन करत करत त्या ठिकाणी भगवंताच्या चरणी समर्पित केला. मला असं वाटतं तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक